त्यांच्यावरती जे आरोप प्रत्यारोप झाले ते अतिशय दुर्दैवी आहेत आणि हे गैरसमजातून झालेले आहेत। तर याच्यात ताईंनी कड्याच्या सभेमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की काही लोक हे भीमराव धोंडे साहेबाबरोबर अगोदरच आहेत। गुळ खोबरं काय वाटीत नाहीत, म्हणजे राजकारणामध्ये नेहमी एकमेकाला खाली करण्याचा प्रयत्न येणकेली प्रकारे डाव प्रतिडाव असतोच तो। त्यांनी जे स्पष्ट सांगितलं, ताईंनी सांगितलं की हे मी राष्ट्रीय आहे, मी भाजपाची आहे, हा पक्ष माझ्या वडिलांचा पक्ष आहे आणि मी स्वतः कमळाचे असल्यामुळे मी असं करू शकत नाही, असं जाहीर कड्याच्या सभेमध्ये त्यांनी स्पष्टपणे क्लिअर केलं किंवा मी करू शकत नाही हे तुम्हाला। त्यामुळं हे गैरसमज आता दूर झाले पाहिजेत, कारण एकाच पक्षामध्ये असणारे जे मोठे नेते आहेत या मोठ्या नेत्यांनी गैरसमज दूर केले पाहिजे। एकमेकावर जे प्रेम आहे, दोन्ही बाजूने प्रचंड प्रेम आहे, ते प्रचंड प्रेम जे आहे असणं स्वाभाविक आहे, ते प्रेम असलं पाहिजे। मागील काही दिवसापासून या दोन समाजामध्ये, वंजारी समाज आणि मराठा समाजामध्ये मोठी दरी निर्माण व्हायला लागली। त्याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत याचा परिणाम दिसून येत आहे की कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण जातीचे भांडणं झाल्यामुळं मोठ्या समाजामध्ये याचं तेढ निर्माण होते। काय नमस्कार, आज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी अविशांत कुमकर विचारतोय अविशांत या खास कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की मागील काही दिवसामध्ये त्यांनी संविधान जागर यात्रा संपूर्ण राज्यभरामध्ये काढली होती, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर काय झाला आणि सध्याचं बीड जिल्ह्याचं जे राजकारण सुरू आहे या संदर्भात त्यांच्याशी आपण बातचीत करणार। नमस्कार तात्या। जी आता नुकतीच निवडणूक पार पडली आणि यापूर्वी तुम्ही 36 जिल्ह्यामध्ये संविधान जागर यात्रा काढली, याचा काय परिणाम या निवडणुकीवर झाला, काय सांगा? ऑगस्ट मध्ये 9 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर अशी संविधान जागर यात्रा महाराष्ट्रामध्ये संविधान जागर समितीच्या वतीनं माझ्यासहित काही संयोजकांनी मिळून आणि 250 संघटना फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या यांनी मिळून संविधान जागर यात्रा काढली। 36 जिल्ह्यामध्ये ही यात्रा गेली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही ग्रासरूटपर्यंत जाऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जो खोटा नरेटिव्ह पसरवला होता की संविधान बदलणार आहे, संविधान बदलल्यामुळे आता लोकशाही संपणार आहे, हुकुमशाही येणार आहे, मनुस्मृतीचं राज्य येणार आहे, या खोट्या नरेटिव्हला पूर्णपणे खोडून काढण्यासाठी आणि या महाराष्ट्रामधील संपूर्ण फुले शाहू आंबेडकरी समाज, जो दलित आदिवासी भटकेमुक्त समाज आहे, त्यांच्यामध्ये जो गैरसमज पसरवण्यात आलेला होता, तो गैरसमज विशेष करून जो संभ्रम आणि गैरसमज पसरवला तो संभ्रम दूर करण्यासाठीची ही यात्रा होती की कुठल्याही निवडणुकीसाठी किंवा कोणत्याही कोणाचा फायदा किंवा निवडणुकीचा तोटा याच्यासाठी ही यात्रा नव्हती। तर या देशामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंवा इंडी हे जे लोक खोटा नरेटिव्ह पसरवतात आणि खोटे मुद्दे घेऊन विकासापासून समाजाला दूर नेण्याचा प्रयत्न करतात आणि विकासाचं राजकारण करणाऱ्या लोकांचा पासून त्यांना दूर नेण्याचा समाजाला प्रयत्न करतात, याच्यासाठी समाजाचं प्रबोधन, समाजाची जागृती करणं हा आमचा मुख्य उद्देश होता आणि तो आमचा मुख्य उद्देश सफल झाला। कारण समाजामध्ये जो संभ्रम संविधान बदलणार आहे हाच मुख्यतः खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आला। ते संविधान बदलूच शकत नाही, कारण संविधानामध्येच अनुच्छेद 13 मूलभूत अधिकारामध्ये अनुच्छेद 13 आणि अनुच्छेद 368 1 2 3 4 याच्यामधले 3 आणि 4 हे याच्यामध्येच संविधान बदलू शकत नाही। म्हणजे संविधान म्हणजे काय, तर संविधानातलं मुख्य मूलभूत अधिकार हे जे आहेत, स्वातंत्र्य, लोकशाही, हे मुख्य आहे। भाग 3 मध्ये संविधान हे मूलभूत अधिकार आणि लोकशाही आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे।
तर हे भाग 3 जो आहे तो अनुच्छेद 13 नुसार तरतुदीनुसार त्याच्यामध्ये कसलाही बदल होऊ शकत नाही. संसद असो किंवा राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, कोणालाही संविधानातले हे मूलभूत अधिकारातला जो भाग आहे, हा मूलभूत ढाचा हा बदलू शकत नसल्यामुळं आणि जे बदलणारं जे कलम आहे 368 त्यामध्ये सुद्धा पोटकलम 3 आणि 4 मध्ये की हे जे मूलभूत अधिकाराचं हे त्या कलमानुसार बदलू शकत नाही. ही भक्कम तरतूद असताना, चिरंतन तरतूद असताना आणि संविधान हे चिरंतन, त्यातले मूलभूत अधिकार, लोकशाही, स्वातंत्र्य ही भक्कम असताना, चिरंतन असताना या ठिकाणी हे खोटं सांगण्यात आलं. परंतु दुर्दैवाने समाजातल्या लोकांनी संविधान फार बारकाईने पाहिलं नव्हतं. म्हणून हे संविधानातलं सगळं तत्व लोकांच्या निदर्शनास आल्याच्या नंतर मग बाबासाहेब आंबेडकर किती शक्तिमान होते हे समाजाला सांगितल्यावर समाजाला ते पटलं आणि मग समाजाने ह्या खोट्या नरेटिव्हच्या विरोधामध्ये. पण हे कुठं जरी होत असताना संविधानाला खऱ्या अर्थाने महत्व आलं. प्रमोद महाजन अनेक भाषणांमध्ये म्हणायचे की देव करतो ते भाल्यासाठी. तसं या निमित्ताने हे संविधान घराघरात पोहोचलं, संविधानाचं एक महत्व समाजासमोर आलं. काय वाटतं? याच्यात असं आहे की संविधान जागर यात्रा आम्ही ज्यावेळेला काढली त्यावेळेला जिल्ह्यामधल्या लोकांचं म्हणणं असं होतं की जर हर घर तिरंगा, घर घर तिरंगा जर हे आपण केलं तर मग हर घर संविधान, घर घर संविधान का नाही. तर मग असं लोकांनी सांगितल्याच्या नंतर मग हा विषय जो आहे आम्ही या राज्याच्या शीर्ष नेतृत्वाकडे मांडला. विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळ्यांच्या समोर हा विषय मांडला आणि देशाचे पण काही नेते जे आहेत, किरण रिजिजूजी केंद्रीय मंत्री, भूपेंद्रजी यादव, अश्विनी वैष्णव, अशी जी काही मंडळी या महाराष्ट्राचं सगळं पाहणारे, भारतीय जनता पक्षाचं सगळं कारभार, तर त्यांना हे आम्ही सांगितलं की लोकांची अशी भावना आहे. मग सरकारने ही निवडणुकीच्या पूर्वी ही घोषणा केली की घर घर संविधान हे राबवणार, अशा पद्धतीची घोषणा केली आणि त्याचा परिणाम झाला किंवा घराघरामध्ये आता संविधान जाते. आता ते निवडणुकीमुळं जात नव्हतं, निवडणुकीच्या पिरियडमध्ये करता येत नव्हतं आचारसंहितेमुळं, पण आता ते जिल्हाधिकारी आणि त्याची समिती बनवलेली आहे. त्या समितीच्या मार्फत प्रत्येक ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे आणि आता आपल्या नगरपंचायतने सुद्धा काल 500 संविधान वाटप करणार असं या ठिकाणी जाहीर केलं. तर त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. राज्यभरामध्ये महायुतीला इतकं मोठं यश आलंय, परंतु कुठेतरी विरोधक असा आरोप करतायत की ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय आणि त्याच्या माध्यमातून हे सरकार अस्तित्वात आले. काय वाटतं तुम्हाला? तुमचं काय मत या संदर्भात? याच्या संदर्भात मला असं वाटतं की ईव्हीएम घोटाळा हे जे गोष्ट आहे ही संविधान बदलणार आहे याच्यासारखाच हा खोटा नेरेटिव्ह आहे. बरोबर. कारण याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की काँग्रेसकडे कसल्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा नाही, महाविकास आघाडीकडे कसल्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा नाही. 64 वर्ष यांनी सलग राज्य केलं या देशावर आणि या राज्यावर, परंतु त्यांना या राज्याचा पूर्णपणे विकास करता आला नाही. आणि मग या परिस्थितीमध्ये इथं जे देवेंद्र फडणवीस यांचं 5 वर्ष सरकार आलं, त्यानंतर नरेंद्र मोदीचं देशामध्ये आता 10 वर्ष सरकार होऊन गेलं, चालू आहे. तर यामध्ये त्यांनी जो काही विकास केला तर त्या विकासाप्रमाणे त्यांना करता आलं नाही आणि त्यांच्याकडे कसल्या प्रकारची दृष्टी नाही विकासाची, लोकांची उत्थानाची. त्यामुळे यांना हे असे खोटे मुद्दे पसरून म्हणजे लोकांना भावनिक करून ते अशा पद्धतीनं लोकांना चुकीचा गैरसमज पसरून त्यामध्ये मतं घेण्याचा प्रयत्न करतात. हेच मुळात म्हणजे चुकीचं आहे. मग याच्यामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये हे लोक गेले होते. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला निवडून येता, तुमचं ज्या वेळेला बहुमत येतं त्यावेळेला ईव्हीएम घोटाळा होत नाही आणि ज्यावेळेला दुसऱ्यांचं येतं त्यावेळेला मग तुम्ही हारले की ईव्हीएमचा घोटाळा झाला हे म्हणता. हे खोटं ते सुप्रीम कोर्टाने पेटवून टाकले त्यांचं.
तर तसंच लोकांनी सुद्धा फेटाळून टाकलं. लोकांनी सुद्धा त्यांना हे जे संविधानाचा जे मुद्दा होता तो त्यांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी सुद्धा त्यांचं मोडून काढलं हे, किंवा त्यांना मतं दिले नाहीत. आणि मग प्रचंड दलित आदिवासी भटके एक तर संविधान यात्रा आमची झाली. त्या संविधान यात्रेचा जो परिणाम झाला किंवा लोकांच्या लक्षात आलं किंवा हे खोटे आहेत, हे लोक खोटारडे आहेत, हे काय काम करणारे नाहीत किंवा काय नाहीत, हे खोटारडे लोक आहेत. मग या खोटारड्या लोकांना आपण नाकारलं पाहिजे. कारण आम्ही त्यावेळेला आवाहन केलं होतं की अशा खोटारड्या लोकांना, इंदिरा गांधी पासून संविधान सगळं नष्ट करू पाहणारे, त्यानंतर आरक्षणाच्या विरुद्ध पंडित नेहरू, त्यानंतर राजीव गांधी, त्यानंतर सोनिया गांधी, संविधानाच्या उच्च याच्यावर समिती स्थापन करून, NEC स्थापन करून राज्य करणारे, प्रधानमंत्र्याच्या वर होणारे असे जे लोक आहेत, यांना समाजाने पूर्ण ओळखून यांना नाकारलं. आणि ते नाकारल्यामुळं की ज्या मतावर ह्यांची मदार होती की ह्या मतावरच आम्ही निवडून येऊ, तर त्या मतानेच ह्यांना पूर्णपणे नाकारलं. दलित आदिवासी भटकी विमुक्तांनी, ओबीसीनी ह्यांना नाकारून दिलं. आणि नाकारल्यामुळं मग हे आलं. आता त्यांना ते म्हणजे वाटतंय किंवा असं केल्याने आपल्याला आपण संभ्रम निर्माण करू शकतो. आता हे जे आहे, जसं संविधान बदलणार या विषयावर त्यांनी जसं हे केलं होतं की अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला होता, या समाजामध्ये प्रचंड मोठी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की भाजप आणि ही जी सगळी मंडळी आहे ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध, असं सगळ्याच्या विरुद्ध त्यांनी जी अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न आताही त्यांचा EVMच्या मार्फत करण्याचा प्रयत्न आहे. तर तो त्यांचा सफल होणार नाही, कारण समाज आता त्यांना मान्यता त्यांच्या समाजाची नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित विरोधी असल्याचं आरोप सातत्याने होतो. या संदर्भात तुमचं काय मत आहे? एक तर नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष हे कधीच, संपूर्ण इतिहास जर पाहिला आपण, तर ते गुजरातमध्ये पण मुख्यमंत्री होते 4 वेळा, त्यानंतर आता 3री वेळ हे प्रधानमंत्री आहेत. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये ते दलिताच्या, आदिवासीच्या, भटकीमुक्ताच्या किंवा ओबीसीच्या, स्वतः ओबीसी आहेत, तेव्हा ते त्याच्या विरुद्ध आहेत असा कुठलाही पुरावा नाही, कुठलाही इतिहास नाही किंवा काही कसल्याही प्रकारचं तसं म्हणजे सांगू शकत नाही. फक्त हा भ्रम पसरवणं हा एवढाच काम चाललेलं आहे. तर तसं नाही, देशाचे हे प्रधानमंत्री पहिले आहेत की त्यांनी 2015 मध्ये पहिल्यांदा संविधान दिन जाहीर केला आणि संविधानाची पूजा केली. प्रधानमंत्री हे पहिले आहेत की त्यांनी त्रिशरणावर आधारित त्रिकोणी आकाराचं ते नवीन संसद बनवली ना, ही त्रिशरणावर आधारित आहे. त्यानंतर संसदेच्या आतमध्ये हे होतं आपलं राजमुद्रा, ही जी मुद्रा होती, शिवाची जी मुद्रा होती, ही अशोक स्तंभ, हा कुठे होता? संसदेच्या आत होता पूर्वी. आणि ते कुठे होतं? व्हाईसरायचं घर होतं. ती काय संसद नव्हती, संसद अशी बांधलेली अशी काही संसद नव्हती ती. ते काय होतं? ते व्हाईसरायचं हाऊस होतं, त्याच्यामध्येच मी संसद करण्यात आली. पण त्या इंग्रजांच्या गुलामीच्या काळातलं जे ते काही इमारती आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुढे भविष्यामध्ये नको, म्हणून त्यांनी बुद्ध धम्माच्या याच्यावर जे संविधान तयार झालं, म्हणजे या देशातल्या संपूर्ण जे काही उच्च तत्व आहेत, सनातनच्या ह्याच्यापासूनचे बुद्ध धर्मापर्यंत आणि बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचे जे उच्च तत्व आहेत, समानतेचं तत्व, स्वातंत्र्य, बंधुता, समता, न्याय, हे जे सगळे तत्व आहेत, त्या तत्वाने जे संविधान तयार झालं, त्या संविधानाच्या नुसार ते व्हावं. आणि सम्राट अशोकाने जे समतेचा संदेश जो या ठिकाणी दिला, ते आतमध्ये होतं, ते त्यांनी संसदेच्या वर आणलं. हे फार महत्त्वाचं आहे. त्या संसदेमध्ये कधीही बौद्ध भिक्खूंना प्रवेश नव्हता. त्यांनी बौद्ध इतिहास संसदेचं बौद्ध भिक्खूंच्या आणि सर्व धर्मांच्या लोकांच्या हस्ते पूजा केली त्या ठिकाणी, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं.
म्हणजे अशा पद्धतीचा प्रधानमंत्री की जे संविधानाचं पूर्ण तंतोतंत पालन करणारा आणि तंतोतंत अंमलबजावणी करणारा जो प्रधानमंत्री आहे, त्यांना ह्या लोकांनी, या विरोधी पक्षाने त्यांना व्हिलनच्या भूमिकेमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांनी त्यांना व्हिलनची भूमिका दिली नाही, तर त्यांना हिरोच्या भूमिकेमध्येच लोकांनी ठेवलं. आता आपण जर पाहिलं की आता हे कालचं विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतर त्यांनी याच्यामध्ये दिल्लीमध्ये जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या. त्यांनी याच्यापूर्वी तर अनेक घोषणा केलेल्याच आहेत, खूप काम केलेलंच आहे. ते तर आम्ही संविधान जागर यात्रेमध्ये संपूर्ण राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आम्ही ते त्यांचं काम पसरवलं. एक आम्ही घडीपत्रक तयार केलं होतं त्यांच्या कामाचं. ते आम्ही प्रत्येक लोकांना दिलं, म्हणजे लाखो लोकांपर्यंत आम्ही ते पोहोच केलं. संविधानाची पुस्तिका पण आम्ही 5 लाख पुस्तिका छापल्या होत्या, त्या लाखो लोकांपर्यंत पोहोचल्या, लाखो घरात गेल्या, 5 लाख घरामध्ये गेल्या. तर त्यांनी आता कालच्या याच्यामध्ये त्यांनी जे जाहीर केलेलं आहे की फार महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. त्यांनी पहिलं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मदतीनं, त्यांच्या माध्यमातून एक सामाजिक न्याय आणि समानतेचं वर काम करणाऱ्या लोकांना किंवा राष्ट्रांना त्यांनी एक पुरस्कार जाहीर केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने. तो पुरस्कार जो आहे, तो पुरस्कार तो दरवर्षी देण्यात येणार आहे. तो फार महत्त्वाचा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तो जो सामाजिक पुरस्कार आहे, तो पुरस्कार फार महत्त्वाचा पुरस्कार आहे. तो त्या ठिकाणी जाहीर केला आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक स्तरावर त्यांच्या विचाराचं प्रसार फार मोठ्या प्रमाणात आणि म्हणजे स्वीकार लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. हा एक महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर त्यांनी या देशामध्ये शिक्षण आणि सामाजिक याच्यावर त्यांनी शिष्यवृत्तीची घोषणा केली. शिक्षण नवीन विशेष अशा प्रकारची शिष्यवृत्तीची योजना केलेली आहे, जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अजून त्यांनी विशेष पॅकेज महिलांसाठी, महिलांच्या स्वयंरोजगारासाठी विशेष पॅकेज त्यांनी जाहीर केलेलं आहे आता. त्यानंतर दलितांच्या दलित आदिवासी भटकीमुक्त, दलित म्हणतात तिथं म्हणताना, पण तो दलित आदिवासी भटकीमुक्त असतं त्याच्यामध्ये. दलित आदिवासी भटकीमुक्तांच्या म्हणजे उद्योजकासाठी, नवीन उद्योजक निर्माण करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र अशा पद्धतीचा योजना त्यांनी आर्थिक तरतूद केलेली आहे. अशा म्हणजे खूप गोष्टी त्यांनी आत्ता जाहीर केलेल्या आहेत की ज्याचा खूप मोठा परिणाम आता येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि समाजाचं संपूर्ण उत्थान ज्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जे हाऊस आहे, तिथं एक मोठं म्युझियम बनवण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांनी जाहीर केलेला आहे की त्या ठिकाणी ते हे करतात. त्यानंतर एक पोर्टल, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक पोर्टल त्याच्यामध्ये तयार करण्याचा त्यांनी घोषणा केलेली आहे. त्या पोर्टलद्वारे काय होणार आहे की त्या बाबासाहेबांचे जे जे पुस्तक आहेत ते त्यामध्ये जेवढे पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहेत, जे काही लेख लिहिले, जे काही विचार आहेत, ते त्याच्यामध्ये ते होणार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं जेवढं काही लिखाण आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही समाजाला सांगितलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये त्या राहणार आहेत आणि ते युवकांना फार मोठं मार्गदर्शन ठरणार आहे. असं एक पोर्टल पण होणार आहे. सध्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यामध्ये जे आरोप प्रत्यारोप चालले आहेत, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं बाबा, सध्या हे आरोप होत आहेत? आता हे जे आरोप आहेत, विधानसभा निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत ते अतिशय दुर्दैवी आहेत.
एवढे दुर्दैव आहेत की ते ह्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी घातक आहेत. कारण काय झालंय की दोन्ही बाजूंनी गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरवलेले आलेले आहेत. दोन्ही बाजूने प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरवण्यात आलेले आहे की पंकजा, आणि विशेष करून याला विरोधकांनी फार मोठी फुंकर घातली आणि त्यामध्ये त्या काळामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये विरोधकांनी अशा पद्धतीच्या अफवा काही लोकांच्या मार्फत पसरवून त्या ठिकाणी आमदार सुरेश अण्णा यांचा पराभव करण्याचा आटोकाट प्रयत्न त्या माध्यमातून केला, परंतु त्यांचा तो हेतू सफल झाला नाही. तो ते चारी मुंड्यात चित झाले, ते जे करणारे लोक होते ते. तर यामध्ये म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की पंकजाताई मुंडे यांच्या शिरूरच्या सुरेश अण्णाच्या प्रचारार्थ जी सभा होती शिरूरला, तर त्यांच्या गळ्यामध्ये जो भगवा पंचा होता आपला भारतीय जनता पक्षाचा, कमळाचा, ते भाषण करताना, त्यांचं भाषण करताना, आता ते ताई भाषण करताना असं हलतात डुलतात नेहमी, म्हणजे नाही का, आपण आता सावरगावला पाहिलं की ते इकडं तिकडं कधी कधी फिरतात, पण ते हे करताना त्या नकळत त्यांच्या गळ्यातून तो पंचा खाली पडला. म्हणजे तो काय पाडला नाही, पडला. तो पडला तर मग ते कार्यकर्त्याने उचलून दिला. मग आता तो गळ्यात घालण्याच्या ऐवजी त्यांनी तसाच हातात ठेवला. हा, तर तेवढ्या याच्यावरूनच मग तो गदारोळ त्यांनी केला की अजून एक दुसरा एक व्हिडिओ आलता की एका कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंच्या गळ्यात तो भगवा गमछा टाकला होता. पंकजाताईंनी काढला आणि त्या जवळच्या गार्ड जवळ दिला. ते कड्याच्या सभेतली गोष्ट आहे. तो मी ताईंच्या शेजारीच होतो, एकदम बाजूला होतो मी. तेव्हा ते ताईंच्या गळ्यामध्ये अगोदरच पंचा होता, तो भाजपाचा भगवा पंचा होता. तर तो पंचा असल्यामुळं मग त्यांनी हा जो एका कार्यकर्त्याने टाकलेला पंचा, एक निळा आणि एक भगवा, तर तो निळा त्यांनी ठेवला आणि भगवा, दोन पंचा नको म्हणून त्यांनी एक पंच काढून ठेवला. मग तो त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या हातात घेतला. तर त्याच्यात काय म्हणजे चुकीचं नाही. आता त्या सभेमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मी जर समजा हेलिकॉप्टरमध्ये जाण्यासाठी जर बघायला ते घड्याळ बघायला गेले तर ती घड्याळाचाच मी प्रचार करते. मी आता चहा पिले तर मी चहा पिले तर तो कपबशीच कोणाचं कोणतं त्याचाच प्रचार करायला लागल्या. त्यानंतर अजून जर काही एखादं काही हे केलं तर त्याचाच मी प्रचार करते वगैरे, असं जे आहे. मी म्हणजे त्यांनी ते चष्म्याचं उदाहरण दिलं. मी एखादा गॉगल जर घातला तर कोणाचं चिन्ह गॉगल असेल तर गॉगलचाच मी प्रचार करते. वा, त्या ताईंनी गॉगलचाच प्रचार केला त्या सभेमध्ये. असं आता हे त्याला मी जबाबदार नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी कड्याच्या सभेमध्ये पण त्यांनी एकदम व्यवस्थितपणे सांगितलं की सुरेश अण्णा हे किती म्हणजे गरिबांच्यासाठी त्यांचं हे आहे, ते कामासाठी भूत आहेत असं पण म्हणाले ते. आणि मग असं तुम्ही सगळ्यांसाठी करताय, ज्यांच्यासाठी आवश्यक आहे ते सगळं करणं, तर ते करताय. तर तेव्हा तुम्हाला गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये तुमच्या हातात कमळ दिलं होतं, त्यानंतर मीच दिलं. आणि आता हे कमळ, जे कमळ की नरेंद्र मोदींनी 3 वेळा या देशामध्ये सरकार स्थापन केलं आणि एक आदर्श निर्माण केला वेगळा. त्यानंतर आपल्या देवेंद्र फडणवीसनी 5 वर्ष सरकार स्थापन करून या ठिकाणी वेगळा महाराष्ट्र निर्माण केला. त्याचबरोबर आता एकनाथ शिंदेच्या हातामध्ये पण म्हणजे ते सरकार ह्या कमळाने दिलं. म्हणजे ते कमळ मी तुमच्या हातात आता दिलेलं आहे आणि हे कमळ आता हे निवडून येणार आहे असं त्या स्वतः म्हणलेले आहेत. आणि यांना प्रचंड मताने निवडून द्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असं स्पष्टपणे सांगितलेलं असताना की काही लोकांनी परत एकदा त्याबद्दल गैरसमज करून म्हणजे त्या पद्धतीचं ते चुकीचं क्षुल्लक अतिशय क्षुल्लक गोष्टीहून गैरसमज, म्हणजे कधी गैरसमज हा माणसाचा फार मोठा शत्रू असतो. मी त्या संविधान जागर यात्रेमध्ये ठिकठिकाणी सांगितलं की गैरसमज हा माणसाचा फार मोठा शत्रू असतो.
तर गैरसमजाला बळी आता हा आपला बीड जिल्हा पडलेला आहे दोन्ही बाजूचे. तर त्यामुळे ते जे आरोप प्रत्यारोप झाले ते अतिशय दुर्दैवी आहेत आणि हे गैरसमजातून झालेले आहेत. तर याच्यातून हे सामंजस्य आणि सलोखा जो आहे बिघडायला लागलेला आणि त्याच्यामध्ये काय झालं जाते की काही व्हिडिओ पण शिट्टीला प्रचार करा म्हणून असे व्हायरल करण्यात आले होते. त्याचे पण कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शेअरिंग केलं. म्हणजे ताईला जे मानणारे कार्यकर्ते त्यांचे, तर ती शिट्टीचा प्रचार करा म्हणून असे काही व्हिडिओ व्हायरल झाले. नाही. त्याच्यात असं आहे की समर्थक अजूनही झाले. ताईंनी कड्याच्या सभेमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की काही लोक हे भीमराव धोंडे साहेबाबरोबर अगोदरच आहेत, बरोबर. की जे भाजपाचे आहेत किंवा आपले काय वंजारी समाजाचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या बरोबरच आहेत, ते आहेतच. मग आता ते त्यांच्या बरोबरच असल्यामुळं ते त्यांची प्रचार करणार किंवा ते काय त्या पद्धतीचं ते करणारच. आता राजकारणामध्ये काही म्हणजे असं गुळ खोबरं काही वाटीत नाहीत. म्हणजे राजकारणामध्ये नेहमी एकमेकाला खाली करण्याचा प्रयत्न एकेक प्रकारे डाव प्रतिडाव असतोच तो. तर तो डाव प्रतिडाव करण्याचा प्रयत्न केला. ते काही लोकांनी केलं असं म्हणजे त्यांना म्हणू शकत नाही. परंतु ताईंनी जे स्पष्ट सांगितलं, ताईंनी सांगितलं की हे मी राष्ट्रीय आहे, मी भाजपाची आहे, हा पक्ष माझ्या वडिलांचा पक्ष आहे आणि मी स्वतः कमळाचे असल्यामुळे मी असं करू शकत नाही. असं जाहीर कड्याच्या सभेमध्ये त्यांनी स्पष्टपणे क्लिअर केलं किंवा मी करू शकत नाही, हे तुम्हाला निवडून आणू शकते, असं सगळं झालेलं आहे. परंतु त्यामुळं काय झालं की हे गैरसमजातून त्या ठिकाणी सलोखा बिघडला, सामंजस्य बिघडलं. हे या जिल्ह्याच्या या आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या भल्यासाठी, विकासासाठी, कल्याणासाठी, उत्थानासाठी ही योग्य नाही. हे अतिशय घातक आहे आणि त्यामुळं हे गैरसमज आता दूर झाले पाहिजेत. कारण एकाच पक्षामध्ये असणारे जे मोठे नेते आहेत, या मोठ्या नेत्यांनी गैरसमज दूर केले पाहिजेत, असं माझं एक नम्र आवाहन आहे. आणि जे काही दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आहेत, हे एकमेकावर जे प्रेम आहे, दोन्ही बाजूने प्रचंड प्रेम आहे, ते प्रचंड प्रेम जे आहे असणं स्वाभाविक आहे. ते प्रेम असलं पाहिजे आणि आहे तर ते राहावं. परंतु आता हे आरोप प्रत्यारोप थांबावेत. याच्यामध्ये काय होते तात्या, मागील काही दिवसापासून या दोन समाजामध्ये, वंजारी समाज आणि मराठा समाजामध्ये मोठी दरी निर्माण व्हायला लागली. त्याच्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत याचा परिणाम दिसून येत आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण जातीचे भांडणं झाल्यामुळं मोठ्या समाजामध्ये याचं तेढ निर्माण होते. मुळात काय झालं की पंकजाताई अतिशय कमी मताने पडल्या लोकसभेला. त्यामुळे वंजारी समाजामध्ये खूप नाराजी निर्माण झाली किंवा आणि त्यावेळेला पण त्यांच्या मनामध्ये संभ्रम आणि गैरसमज निर्माण झाला किंवा मराठा समाजानेच ताईंना पाडलं, असं जो त्यावेळेला पण जो झाला संभ्रम आणि गैरसमज, तो गैरसमज इतका पुढं विकोपाला गेला की या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या त्याची परिणती फार मोठं म्हणजे दरी आणि खूप मोठं म्हणजे आकस एकमेकामध्ये निर्माण होण्यामध्ये त्याचं पर्यवसान झालं. तर ते दोन्हीही निवडणुकीमधलं जे प्रकार आहे हा गैरसमजाचा ना संभ्रमाचाच आहे. तर तो सुज्ञ, दोन्हीकडे सुज्ञ लोक आहेत. स्वतः पंकजाताई ह्या स्वतः सुज्ञ संतांचं वारसा आहे त्यांना. स्वतः एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेता गोपीनाथ मुंडेंचा त्यांचा ते वारसदार आहेत. आणि अण्णा पण त्यांना पण मोठा, आता ही 5वी पंचवार्षिक आहे त्यांची. आता पाचव्या वेळा हे आमदार आता झालेले आहेत, उद्या मंत्री होऊ शकतात. तर ते आणि हे ताई हे मोठ्या पातळीवरचे लोक आहेत, हे मोठ्या मनाचे लोक आहेत. त्यांनी आता मोठं मन करून हे थांबवलं पाहिजे. आपल्या सगळ्या लोकांना सांगून ह्या ठिकाणी हे सगळं थांबलं पाहिजे. आणि आता विकासाचं जे राजकारण, जे भारतीय जनता पक्षाचं मूळ जे आहे ब्रीद विकासाचं, लोकांच्या उत्थानाचं, त्याच्याकडे आता आगेकूच केली पाहिजे.
नाही, आता असं तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहेत. ताईंचे आणि तुमचे पण चांगले संबंध आहेत. सुरेश अण्णाजी आणि दादा माझे यांचे पण चांगले आहेत. या दोघांचा सबमिट घडवून पुन्हा दिलजयमय करण्यासाठी प्रयत्न करणार. 100% माझं आता याद्वारेच माझं नम्र आवाहन आहे दोघांनाही. आणि मी प्रत्यक्ष पण भेटून ताईंना पण भेटणार आहे, अण्णांशी पण बोलणार आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना याद्वारे माझं नम्र आवाहन आहे, विनम्र प्रार्थना आहे की आता हे सगळं झालं गेलं विसरून. ताईंनी पण कड्याच्या सभेत सांगितलं होतं की सगळं झालं गेलं, सगळं गंगेला मिळालं. तर आता आपण त्या पद्धतीचं जे आहे सगळं झालं गेलं गंगेला मिसळून देणं, गोदावरीच्या तिकडं पलीकडे नेऊन टाकणे आणि गोदावरीमध्ये टाकून देऊन आता आपण विकासाचं, सामंजस्याचं आणि सलोख्याचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. सर्व कार्यकर्ते सुज्ञ आहेत, सर्व समाज सुज्ञ आहे, सर्व समाज खऱ्या अर्थानं राजकीय आहे किंवा राजकारणाच्या पद्धतीने करावं. अशा पद्धतीच्या अफवा आणि गैरसमज पसरून सलोखा आणि तो बिघडू नये अशा प्रकारची नम्र विनंती, विनम्र आवाहन मी याद्वारे करतो. शेवटचा प्रश्न की आष्टी विधानसभेला पुन्हा लाल दिवा म्हणजे मंत्रिपद मिळेल का, काय वाटतं? हो, मिळणार आहे, मिळणार आणि मिळालंच पाहिजे. 100% मिळालं पाहिजे अशा प्रकारची मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो आणि 100% आपल्या या मतदारसंघाचं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम हा आपला मतदारसंघ आणि बीड जिल्हा होईल अशी मला खात्री आहे. हे होते अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष. त्यांनी संपूर्ण संविधान जागर याबाबत माहिती दिली आणि संपूर्ण राजकारणाविषयी त्यांनी आपली भावना व्यक्त केली. तसेच सध्याचा जो वाद सुरू आहे दोन नेत्यांमध्ये तो सुद्धा मिटवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं त्यांनी सांगितले. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.